पहिली प्रतिक्रिया काय असेल? माझी प्रतिक्रिया याच असेल की मी सगळ्या सदस्यांना घेऊन आपल्या पंचायत समितीचा कारभार चालवे, हीच माझी प्रतिक्रिया आहे. आणि विकासासाठी आपला कार्यक्षेत्र कशाला प्राधान्य द्याल? आपला कार्यक्षेत्र म्हणजे आपण गामगाव पंचायत समितीलाच पूर्ण म्हणजे कामकाज जे शासनाच्या योजना आहेत त्या मी पूर्णपणे पार पाडेन. काय सांगाल, आमगाव पंचायत समितीची आज पुन्हा निवडणूक लागलेली आहे, काय सांगाल? दुसऱ्यांदा जशी निवडणूक लागली, दुसऱ्यांदा जो आरक्षण निघालेला आहे, आरक्षणच्या अनुरूप ज्यांना पद मिळायला पाहिजे त्या योग्यतेने त्यांना पद पक्षाने दिलेलं आहे आणि त्यामध्ये नाराजीचा काही विषय नाही. सर्व आपलीच कमिटी आहे, आपलीच बॉडी आहे आणि पंचायत समितीवर आपण सातत्याने आज कंटिन्यू ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. त्या योग्यतेने फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वेळोवेळी त्याचा प्रतिकार मिळत असते, चान्स मिळत असते. दुसरी गोष्ट, आपल्याला वेळोवेळी आपला आमदार आपला खासदार मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने आमगावच्या ज्या कोणत्या समस्या होत्या त्या आपण सातत्याने सोडवलं. पण मध्यंतरी काँग्रेसचं आमदार असल्यामुळे त्यामध्ये कुठंतरी विकासामध्ये एक आपल्याला म्हणजे त्याच्या हे पत्करावं लागलं की आपण ते विकास त्या पद्धतीने त्या गतीने करू शकलो नाही. परंतु आज परत आपले आमदार आले, आपली पंचायत समिती असल्यामुळे आपण निरंतर इथला विकास, जो काही विकास आपल्याला आवश्यक आहे ते विकास करण्यास आपल्याला सरळ होईल. नवनिर्वाचित उपसभापती सुनंदा उके यांचे डोळे पणावलेले दिसले, काय पक्षश्रेष्ठींनी त्यांना विश्वासात घेऊन नाही दिला काय? नाही, पक्षश्रेष्ठीच्या याच्यात काही नसतोय. कसं आहे, कोर कमिटी बसतोय, कोर कमिटीला जो ज्या पद्धतीने वाटतंय की बा कशा पद्धतीने करायचं, तर त्यामध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना असं वाटलं असेल की मला तो पद मिळावं, त्यांच्या योग्यतेने ते एकदम योग्य आहे. कारण की ते निरंतर काम करत असतात. पण ज्यांना सभापती पद मिळाले असेल तेही निरंतर काम करत आहेत. दोन्ही व्यक्ती निरंतर काम करत असल्यामुळे त्यामध्ये एखाद्याच्या कुठंतरी मन दुखावेल त्या पद्धतीने सुनंदाताई यांचे मन दुखावलेलं आहे, यात काही शंका नाही. भाऊ, आमगावचे निवडणूक प्रतिक्रिया पार पडली, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या संयुक्तपणे ही निवडणूक आम्ही जिंकलो. बहुमत होतं आणि त्यानुसार विजय निश्चित होता. आमगाव तालुक्यातील पंचायत समिती क्षेत्राअंतर्गत सगळी विकासाची कामं गतिमान होतील अशी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा संकल्प आहे आणि निश्चितपणे यामुळे दोन्ही महिला सभापती उपसभापती महिला इथं झालेल्या आहेत आणि महिलांच्या हातात चांगलं कार्य होत असते आणि चांगलं कार्य या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमगाव तालुक्यामध्ये होईल. नवनिर्वाचित उपसभापती सुनंदाताई उके यांचे डोळे पणावलेले दिसले, काय हे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या? नाही, असं काही नाही आहे. त्या खुश आहेत, आनंदी आहेत, सगळे सदस्य आनंद आहेत, त्याच्यात काही असं काही बात नहीं. देखिए, हमारे भारतीय जनता पार्टी के जो हमारे नेता मंडली है, वीर सिंह भाऊ नागपुरे, विजय भाऊ शिवनकर, केशवराव जी मानकर, इनके प्रयासों से जो ये पंचायत समिति हम जीत के आए हैं और यहाँ पर जो उन्होंने रणनीति बनाए, रचना बनाए, उसके अनुसार ये पारंपरिक बीजेपी का गढ़ रहा है और उसको हम फतेह करने में कामयाब हुए हैं. और आज जो भारतीय जनता पार्टी सभापति उपसभापति बने हैं, मैं समझता हूँ तीनों नेताओं का अथक परिश्रम के कारण हम यहाँ तक पहुँचे हैं और जनता के कल्याण के लिए हम यहाँ पर आए हैं. जनता हम पे विश्वास करती है और हम जनता के साथ में हैं, इसलिए जनता का आशीर्वाद हमें प्राप्त है.